नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एका नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहे, ते म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये आपण जीवशास्त्राचा अभ्यास करणार आहे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये झुऑलॉजी म्हणतो. आणि प्राणीशास्त्रामध्ये आपण मानवी शरीर याबद्दल माहिती पाहणार आहे. मित्रांनो, मानवी शरीर जे आहे हे अत्यंत एका सूक्ष्म घटकाने बनलेलं आहे. त्याचं नाव आहे पेशी. आणि अनेक पेशी एकत्र येऊन जे आहे ते ऊती तयार होतात. आणि अनेक ऊतींपासून जे आहे ते अवयव तयार होतात. आणि अनेक अवयव मिळून वेगवेगळ्या शरीराच्या संस्था तयार होतात. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल मज्जा संस्था, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अशा वेगवेगळ्या संस्था आपण मानवी शरीरामध्ये पाहतो. इथे आपल्याला रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास करायचा आहे. तर इंग्लिशमध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं आपण म्हणतो. मानवी रक्ताभिसरण संस्थेचे आपल्याला 3 भागात वर्गीकरण करता येईल. त्या 3 भागामध्ये आपण प्रामुख्याने ब्लड आहे, त्यानंतर हार्ट आहे आणि ब्लड व्हेसल म्हणजे रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास करणार आहे. त्याआधी आपण मानवी शरीर जे आहे साधारण सॉलिड म्हणून आपण त्याला लिक्विड म्हणून आणि गॅस यापासून बनलेले आहे. तर साधारण लिक्विड जे आहे म्हणजे लिक्विड म्हणजे आपण द्रवरूप म्हणतो. माणसाच्या शरीरामध्ये मेलमध्ये साधारण 60% लिक्विड फॉर्ममध्ये असते शरीर, आणि फिमेल जे आहे फिमेलमध्ये 70% आणि न्यू बॉर्न बेबीमध्ये 90% असते. आणि नंतर जर पाहिलं तर आपण एक साधारण मेलचं जर आपण त्या ठिकाणी लिक्विड पाहिलं तर आपल्याला ते 60% लिक्विड आपल्याला 40% सायटोप्लाझ्मा आणि 20% जे आहे ते 2 पेशीमधील द्रव्य जे आहे ते 15% आहे, आणि रक्तवाहिन्यामध्ये जे आहे ते लिक्विड हे 5% आहे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्या पाहायचं आहे, ज्याच्यामध्ये 5% आपल्याला लिक्विड पाहायला मिळते. यामध्ये आपण सर्वात आधी रक्ताबद्दल माहिती पाहणार. आता रक्त हे जे आहे हे स्वतः एक संयोजी ऊती आहे. त्याला कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणतो आपण. रक्त जे आहे हे पाणी, अन्नद्रव्य, RBC आणि WBC याच्यापासून तयार झालेलं आहे. मानवी शरीरामध्ये 5% रक्त असते, ते वजनाच्या 8% आहे. आणि मानवी रक्त हे आम्लारी आहे, बेसिक आहे. त्याचा pH 7.35 ते 7.45 एवढा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण या रक्ताचे भाग पाहणार आहे. मित्रांनो, रक्त जे आहे रक्ताला आपण 100% जर मानलं तर आपल्या शरीरामध्ये साधारण 5 लिटर रक्त पाहायला मिळते. हे 5 लिटर रक्त लिक्विड आणि सॉलिड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लिक्विड म्हणजे द्रवरूप जे आहे त्यामध्ये आपल्याला 55% प्लाझ्मा आहे, आणि सॉलिड तत्वामध्ये 45% भाग पाहायला मिळतो. यामध्ये ब्लड सेल आहे RBC 44% आणि प्लेटलेट्स आणि WBC असे 1% आहे. मिळून आपल्याला 45% सॉलिड तत्व त्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये सॉलिड तत्वामध्ये सगळ्यात जास्त RBCचा वाटा आहे, आणि प्लेटलेट्स आणि WBC याचा आपल्याला 1% वाटा पाहायला मिळतो. हे झालं रक्ताचे भाग. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला रक्तद्रव्य, त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो, जे एकूण रक्ताच्या 55% आहे. हे जे प्लाझ्मा आहे आपल्याला आम्लारी तत्व असल्याचं पाहायला मिळते. आम्लारी हे का आहे तर प्लाझ्मामध्ये बायोकार्बोनेट असते, जो CO2चे वहन करते. साधारण 75% भाग CO2चा वहन करण्याचे काम करते, आणि उरलेले जे 25% आहे ते CO2चे वहन म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणतो आपण त्याला, RBC करत असते. म्हणजे 75%चे वहन हे जे आहे बायोकार्बोनेट करते, आणि 25% CO2चे वहन हे RBC करत असते. आता या बायोकार्बोनेटमध्ये या ठिकाणी या रक्ताला म्हणजेच आम्लारी गुणधर्म प्राप्त होतो. म्हणून ब्लड प्लाझ्मा हे आम्लारी असते. ब्लड प्लाझ्मामुळे रक्ताचा गुणधर्म आपण आताच या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला आम्लारी पाहायला मिळतो. त्यानंतर आता आपण ब्लड प्लाझ्मा याच्याबद्दल माहिती पाहू, जो आपला लिक्विड फॉर्मचा आहे. ब्लड प्लाझ्मा आपण 75% भाग लिक्विड फॉर्ममध्ये आहे म्हणतो. त्यामध्ये 90% पाणी आहे, प्रोटीन जे आहे 7% आहे, आणि 3% असेंद्रिय पदार्थांचा उल्लेख करता येईल. यामध्ये 7% प्रोटीनचा मी उल्लेख केला. त्यामध्ये ग्लोबुलिन, अल्बुलिन, प्रोथ्रोबिन आणि फायब्रोबिजन आणि हेपरिन अशा या प्रकारे 5 प्रथिनांचा समावेश यामध्ये 7% मध्ये होतो. ग्लोबुलिन, अल्बुमिन, प्रोथ्रोबिन, फायब्रोजेने आणि हेपेरिन यांचा समावेश होतो. त्यानंतर आपण ब्लड प्लाझ्मा, जे आता आपण ब्लड प्रोटीन पाहिलं त्याचा काही उल्लेख करणार या ठिकाणी. पहिलं पाहिलं होतं आपण ग्लोबुलिन. ग्लोबुलिन हे जे आहे शरीरामध्ये येणाऱ्या जीवाणूंना म्हणजे बॅक्टेरियांना मारण्याचं काम करतं, आणि अँटीबॉडीज प्रतिद्रव्य तयार करण्याचं काम करतं. ग्लोबुलिनचे 5 प्रकार पडतात, ज्यामध्ये सर्वाधिक IgG असते 80%. लाळेमध्ये IgA असते, जे माउथ इन्फेक्शन टाळते.
त्यानंतर आपण पाहणार अल्बुमिन. अल्बुमिनचं काय काम आहे की ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे परासरणीय दाब निर्माण करण्याचे काम हे करत असते. ब्लड प्लाझ्मामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अल्बुमिन असते. त्यानंतर या ठिकाणी आपण लिव्हरमधून सर्वात जास्त निर्माण होणारे रसायन हे अल्बुमिन असते. लिव्हरची कार्यसुद्धा तपासण्यासाठी अल्बुमिनचे प्रमाण तपासले जाते. अल्बुमिन रक्ताचा पीएच संतुलित ठेवत असतो. कारण जर शरीरावर सूज आली तर किडनी फेल किंवा अल्बुमिनचे प्रमाण जास्त असे काही घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी शरीरातील रक्तवाहिन्या हे 97,000 किलोमीटर एवढ्या अंतराच्या असतात. त्यानंतर आपण पदार्थाचे वहन पाहणार आहे. मित्रांनो, प्रोथ्रोबिन आणि फायब्रोजेन हे आपण या ठिकाणी अभ्यासणार. याचं काय काम आहे नेमकं, तर हे प्रथिन रक्त गोठण्यासाठी काम करते. एवढं लक्षात ठेवा, हे जे प्रथिन आहे प्रोथ्रोबिन आणि फायब्रोजेन हे रक्त गोठण्याचे काम या ठिकाणी करत असते. रक्त गोठण्याची प्रक्रिया जी आहे, सर्वप्रथम मेगाकार्डोसाइट या पेशीपासून प्लेटलेट्स सुटतात व ते प्रोथ्रोबिनच्या रसायनामध्ये जाऊन मिसळतात. प्रोथ्रोबिनचे रूपांतर थ्रोबिनमध्ये होते आणि थ्रोबिन हे फायब्रोजेन या रसायनामध्ये जाऊन मिळते व फायब्रोजेनचे रूपांतर फेब्रिनमध्ये होते व फेब्रिनमध्ये WBC आणि RBC अटकतात. त्या ठिकाणी रक्त गोठते. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की प्रोथ्रोबिन आणि फायब्रोजेन याच्यामुळे प्रथिने रक्त गोठण्याचे काय करतात, कार्य करतात. त्याचबरोबर रक्त गोठण्यामध्ये व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम आयन यांची मदत होत असते. त्यानंतर हेपेरिन पाहू. हेपेरिन जे आहे रक्त पातळ करण्याचे कार्य करते. कशाचे कार्य करते? रक्त पातळ करण्याचे कार्य करते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण रक्तातील पदार्थ पाहू, ज्याला आपण सॉलिड टॅटो म्हटलं. हे जे आहे 45% आहे. त्याच्यामध्ये रक्तपेशी जे आहे म्हणजे RBC हे आपल्याला 44% दिसून येतात. RBC म्हणजे काय, तर रेड ब्लड सेल असं म्हणतो आपण त्याला. हे लाल रक्तपेशी म्हणतात त्याला. आकाराने ते बायनोकेव्स आहे म्हणजे अंतर्वक्र अशा प्रकारचे असतात. या ठिकाणी RBCला केंद्रक नसते. RBCची निर्मिती हे बोन मॅरोमध्ये होत असते आणि RBCची जीवन कालावधी 120 ते 127 दिवस असतो. 120 ते 127 दिवस पाहायला मिळते आणि RBC ह्या स्प्लिहामध्ये जाऊन नष्ट होतात. त्यानंतर मित्रांनो, हे जे आहे स्प्लिहामध्ये RBC त्या विघटनातून खाली घटक वेगळे केले जातात जसे शरीराला आवश्यक असतात. त्याच्यामध्ये फेरेटिन आहे, ग्लोबुलिन आहे आणि बिलिरुबिन आहे. त्यानंतर RBCची संख्या साधारण रक्तामध्ये किती असते, तर मेल जे आहे मेलमध्ये 51 लाख ते 58 लाख पर ml एवढी असते. तर फिमेलमध्ये 43 ते 52 लाख एवढी मिळते पाहायला आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, RBCमध्ये जे हिमोग्लोबिन आहे हे महत्त्वाचं एक कंटेन आहे. हे हिमोग्लोबिनचं जे कार्य आहे ते ऑक्सिजनचे वहन करतो. हा काय करतो? ऑक्सिजनचे वहन करतो. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन रेणूचे वहन नेऊ शकतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण जे आहे मेलमध्ये 13 ते 18 100 पर मिलीग्रॅम असायला पाहिजे आणि फिमेलचे जे आहे 11.5 ते 16.5 एवढे असायला पाहिजे. त्यानंतर हिमोग्लोबिन जे आहे, हिमोग्लोबिनच्या अभावामुळे काही रोग होतात आपल्याला. त्यामध्ये अनिमिया विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. यामध्ये 2 घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे लोखंड आणि दुसरं म्हणजे फॉलिक ॲसिड. यामध्ये लक्षणे पाहायला मिळते: भूक मंदावणे, अशक्तपणा, चेहरा फिका पडणे, चेहऱ्यावर सुरकुते येणे यासारखी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता उपाय काय, तर आहारामध्ये आपण जर फेरस, फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असलेले अन्नद्रव्य घेणे, पालक, सफरचंद, खजूर, मासे, बोकडांची यकृत इत्यादीचे सेवन करणे अशा अवस्थेमध्ये आवश्यक असते. त्यानंतर बघू आपण सिकल सेल अनिमिया. हा एक अनुवांशिक आजार आहे. त्याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हटलं जाते. हा रोग अमिनो ॲसिडची जागा बदलल्यामुळे होत असतो. जसं अमिनो ॲसिड 9 व अमिनो ॲसिड 20 यांनी जर आपापसात जागा बदलल्या, यामुळे RBCचा आकार बदलून विड्यासारखा होतो. कशासारखा होतो? विड्यासारखा. त्यामुळे अशा सिकल सेल अनिमिया हा आजार होत असतो. त्यानंतर आहे पुढचा आजार मेगाब्लास्टिक अनिमिया. हा सुद्धा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. यामध्ये व्हिटॅमिन B12 च्या अभावामुळे हा रोग होत असतो. व्हिटॅमिन B12 च्या अभावामुळे यामध्ये RBCचा आकार मोठा होतो. RBCच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यानंतर मित्रांनो, ही झाली आपली RBC बद्दल माहिती. आता आपल्याला WBC बद्दल माहिती पाहिजे आहे. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल असा आपण त्याचा उल्लेख करतो. WBCचा आकार हा निश्चित नसतो आणि याला मात्र केंद्रक असतो. WBCचा रंग हा रंगहीन असतात आणि निर्मिती हे बोन मॅरोमध्ये होते.
जीवन कालावधी 3 ते 4 दिवस आहे आणि हे स्प्लीहामध्ये हे नष्ट होतात. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण आरबीसी जे आहे, आरबीसीचे आपल्याला काही घटक पाहायला मिळतात. त्यामध्ये आरबीसीमध्ये ग्रॅन्युलोसाइड असतात, म्हणजे पेशीत ग्रॅन्युलोज असतात, ते एक भाग पडतो. आणि दुसरा म्हणजे पेशीमध्ये ग्रॅन्युल्स नसतात, त्याला ॲग्रेनुलोसाइड असे म्हणतात. याच्यामध्ये मग ग्रॅन्युलोसाइड जे आहे, ग्रॅन्युलोसाइड हे नेमकं कशाचं काम करतात, तर याच्यामध्ये एरोथ्रोफिल नावाच्या काही एरोथ्रोफिल असतात, हे जीवाणूंना मारतात. आणि ॲसिडोफिल जे आहे ते एलर्जीमध्ये याची संख्या वाढते, म्हणून त्याला अँटी ॲलर्जिक म्हणून कार्य करतात. त्यानंतर बेसोफिल आहे. बेसोफिल जे आहे हे हेपेरिन आणि हिस्टॅमिनचे वहन करण्यासाठी कार्य करतात. आणि नंतर आहे ते म्हणजे मास्ट सेल. मास्ट सेलचे सुद्धा काम हे हेपेरिन आणि हिस्टॅमिनचे वहन करण्याचे आहे. त्यानंतर मित्रांनो, ॲग्रेनुलोसाइड आपण पाहणार. ॲग्रेनुलोसाइडमध्ये आपण लिप्मोसाइड आणि मोनोसाइड अशा दोन यांचा समावेश होतो. मोनोसाइड आणि लिप्मोसाइड. लिप्मोसाइड जे आहे प्रतिकार क्षमता निर्माण करते आणि हे जे आहे मोनोसाइड हे जीवाणूंना मारण्याचे काम करते. तर अशा प्रकारे ग्रॅन्युलोसाइड यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली. त्यानंतर पुढे येऊ आपण. आपल्याला आता प्लेटलेट्स पाहिजे आहे, जे आपण आरबीसीचं जे पदार्थ पाहिले असतात त्याच्यामध्ये आरबीसीचं प्रमाण 44% आणि डब्ल्यूबीसीचं जे प्रमाण आहे, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्सचं 1% प्रमाण आहे. त्यामध्ये आपण प्लेटलेट्स पाहणार. त्याला रक्तपट्टिका या नावाने ओळखतात. प्लेटलेटची निर्मिती बोन मॅरोमध्ये होते. बोन मॅरोमध्ये असणाऱ्या मेगा कार्टोसाइटपासून होते. याचा आकार जो आहे बायनोक्युब्स आहे, म्हणजे बहिर्वक्री आहे. याला केंद्रक नसते आणि जीवनकाल हा जो आहे 5 ते 10 दिवस असतो आणि स्प्लीहामध्ये हे नष्ट होतात. कारण यांची जी संख्या असते 1.5 ते 4.5 लाख एवढी असते आणि कार्य जे आहे ते रक्त गोठण्याचे कार्य यांच्याकडून होते. तर अशा पद्धतीने हे आपण प्लेटलेट्स या ठिकाणी पाहिल्या. इथे मित्रांनो आपण थांबू. पुढचं लेक्चर आपण नंतर घेऊ. धन्यवाद.